नमस्कार मित्रांनो, मी आपली लाडकी वडापाव गर्ल दर्शना आज कुठे आली आहे माहिती आहे का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातली रात्र. आणि रात्रच काय तर आज आम्ही काही स्पेशल बनवणार आहे ते सुद्धा इथे दाखवणार आहोत. आज मी आलेली आहे सिंधुदुर्गमध्ये चिपी एअरपोर्ट. तर तुम्ही ऐकलं असाल की चिपी विमानतळ सिंधुदुर्गात झालेला आहे. तर चिपी एअरपोर्टच्या बाजूलाच राहते माझी मावशी. आणि मावशी या चिपी गावामध्ये राहते आणि प्रॉपर हे गाव आहे. इथे ना तुम्हाला रेंज मिळणार ना नेटवर्क आहे, काहीच नाही. तुम्हाला जर शांतता हवी असेल ना तर इथे ही शांतता तुम्हाला मिळणार आहे. आज इथे पाऊस चालू आहे आणि पाऊस म्हणजे अक्षरशः धो पाऊस होता सकाळपासून. आज आम्ही बेत बनवलाय चिकन बनवण्याचा स्पेशली, आणि तो पण चुलीवरती इथे चिकन बनवलं जातं आणि जबरदस्त. हे माझ्या मावशीचं गाव आहे, म्हणजे घर आहे. घर हे बघितलं तुम्ही, शेणाने सारवलेलं आहे पूर्ण हे अंगण. इथे तिच्याकडे 3 कुत्रे आहेत. ह्याचं नाव आहे बंटी. बंटी ह्याचं नाव आहे बंटी. तिकडे कोपऱ्यात बांधलेला आहे तो गुरु, आणि तो आहे जिमी. असे 3 कुत्रे आहेत. गावी गेल्यावरती गावच्या घरामध्ये तर तुम्ही बघू शकता की संरक्षणासाठी कुत्रे तर दरवाजातच बांधलेले असतात. असे क्यूट कुत्रे आहेत आणि खरंच खूप प्रेमळ आहे. इथे बघू शकता तुम्ही लाकडं पण फोडून ठेवलेली आहे, कारण की इथे पावसाळ्यामध्ये चुलीमध्ये टाकण्यासाठी लाकडं वापरली जातात. तर हे फणसाच्या झाडाची लाकडं आहेत जी सगळ्यात चांगली पेटवली जातात, म्हणून इथे ही लाकडं फोडून ठेवलेली आहेत. तसंच बाहेर गोठा आहे गाईचा, पण तो आम्ही तुम्हाला सकाळी दाखवणार, कारण की आता इथून दिसणार नाही. त्यानंतर इथे आपण आज जाऊया. चला बघा, ती बघा कोपऱ्यामध्ये फणस पण आहे. कोकणी माणूस असेल आणि कोकणी माणसाच्या दरवाजात फणस नसेल तर काय मजा आहे. आता फणसाचा सीझन आहे, तोपर्यंत सगळीकडे फणसच असतात. चला आता आपण पायऱ्या चढून आज जाऊया घरात. हे आहे आमच्या मावशीच्या घराचा लोटा. एवढा मस्त आहे. तुम्हाला आता कोकणात आलात की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्लॅबची घरं दिसतील, पण हे कौलारू घर आहे जे माझं सगळ्यात फेवरेट आहे. आणि इथे उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा थंडी, इथे ऑल सीझन थंड वाटतं घरामध्ये, कारण की कौलारू घर आहे त्यामुळे. इथे सगळे फॅमिली सकट बसतात, गप्पा मारतात, गजाली करतात. इथे सगळे फॅमिली सोबत बसतात, गप्पा मारतात, टीव्ही बघतात, गजाली करतात. हा त्यांचा पॉइंट आहे. आणि हा इथे बसतात आणि मजा करतात. ही आमची आजी आहे. आजी हाय कर, हाय कर. हा आमचा हॉल आहे. हॉल पण इथे शेणाने सारवलेला आहे. तुम्हाला इथे टाइल्स वगैरे नाही दिसणार आणि खूप छान वाटतं. म्हणजे शेणाने सारवलेल्या घरामध्ये राहायला खरंच प्रत्येक जण तरसच असतं, पण इथे माझ्या मावशीचं घर आहे त्यामुळे मी सगळीकडे जाऊन एन्जॉय करते. त्यानंतर इथे हा ओटा आहे. इथे गणपती बाप्पा बसतात आणि प्रत्येक घरामध्ये तुम्ही बघू शकता ओटा असतो, जेणेकरून गणपती बाप्पाचा विराजमान तिथे होतो. आणि पाठी इथे भिंतीवरती चित्र काढलं जातं. तशीच इथे माती बांधली जाते. माती आधीच असते इथे. या बरं. हे आहे आमच्या मावशीचं किचन. किचन मध्ये इथे आहे छोटासा ओटा, ज्याच्यावरती ती भांडी लावते. आणि इथे आता रोजच्या वापरासाठी तर इथे शेगडी तर आहे, पण स्पेशल इथे तिने गावची माणसं गाव पण जपण्यासाठी इथे चूल असतेच. आता चुलीवर सध्या भात ठेवलेला आहे आणि मस्तपैकी इथे चिकन सुद्धा आम्ही गरमागरम बनवलेलं आहे. बाहेर पाऊस चालू आहे, घरात चिकन बनवलेलं आहे. थोड्या वेळात बनणार आहेत वडे, आणि वडे आता कसे बनणार आहेत ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. इथे आहे ही आमची मावशी जी मळते तांदळाचं पीठ. मावशी तांदळाचं पीठ मळतेस ना तू? आणि काय बनवणार आहेस? वडे बनवणार आहे. ही आहे माझी क्यूट मावशी जी सगळ्यात लहान आहे. आणि इथे आता थोड्या वेळाने आम्ही वडे बनवणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. मग आमची ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा की आम्ही वडे खातोय आणि काय काय बनवतोय ते. तर चला. तर मित्रांनो, इथे मावशीने तांदळाच्या पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि प्लॅस्टिकच्या पिशवीवरती तेल लावून घेतलंय. हाताने थापत आहे. मावशी, हे तांदळाचे वडे म्हणजे किती वेळात तरी होतील आणि किती होतील? अर्धा तास होईल अर्धा तासात होतील. आणि 50 होतील. 50 बनवणार आहे आम्ही. बघा पावसाचा आवाज ऐकताय तुम्ही, धो धो पाऊस पडतोय आणि इथे मस्त ही मेजवानी चाललेली आहे. चिकनचा रस्सा आणि गरमागरम असे तांदळाचे वडे, म्हणजे मटन वडे इथे बनत आहेत कोकणी पद्धतीचे. मग तुम्ही पण बघा. आता आम्ही आता जेवताना सरळ बसू आणि तुम्हाला दाखवू की आम्ही काय काय जेवत आहे ते.
मस्त पाऊस आणि गरमागरम तांदळाचे वडे, अक्षरशः तोंडाला पाणी सुटतंय माझ्या. आतुरता आपली अजून संपणार नाहीये. आतुरता म्हणजे वाढलेली आहे. अजून आतुरता संपायला आपली टाइम आहे, कारण की आत्ताशी वडे तळायला इथे सुरुवात झालेली आहे. गरमागरम असे वडे बघून माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. तुमच्या तोंडाला पाणी सुटतंय की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण इथे आता मावशी आमची जोशात तयार झालेली आहे, कारण की लवकर लवकर आम्हाला जेवायला बसायचं आहे. इथे आपले गरमागरम वडे तयार झालेले आहेत. अर्धा तासात 50 वडे आम्ही रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे ना मावशी. आणि इथे बघितलं मस्त असे गरमागरम वडे असे टुम्म फुगलेले आहेत. बाहेर पाऊस चालू आहे, इथे भात झालेला आहे. एवढं बेस्ट. आता आम्ही जेवायला बसणार आहोत. तर जेवायला बसताना बघूया आपल्या ताटामध्ये काय काय येणार आहे. तर चला, इथे आमची आतुरता आता संपलेली आहे. बघितला तिथे मस्त असे गरमागरम असे वडे फुगलेले आहेत. आतुरता आपली संपलेली आहे आणि आता आपण जेवायला बसणार आहोत. तर चला. आणि मस्त असे गरमागरम चिकन आणि वडे तयार झालेले आहे. बघू शकता किती छान दिसत आहेत ते. अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही ते कमेंट मध्ये आम्हाला सांगा. पण इथे आपण आता टेस्ट करून बघूया. आधी पिऊन बघूया लिंबू. तुम्ही खायला घ्या रे. लिंबू घेते मी. इथे टेस्ट करून बघूया. वा, एकच बाईट आणि वातावरण टाईट. एवढं जबरदस्त चिकन झालंय आणि वडे सुद्धा मला खूप आवडले. मित्रांनो, कोकणातली रात्र तर तुम्ही पाहिली असेल आणि रात्री आम्ही खूप धमाल केली, तशीच लाईट सुद्धा गेलेली. पण तुम्हाला माहिती का, कोकणातली सकाळ एवढी सुंदर आहे ना की अक्षरशः बघत राहावंसं वाटतं. इथे आमच्या मावशीच्या घराच्या बाजूला पूर्ण झाडच झाडं आहेत. जास्वंदांची झाडं, नारळाची झाडं, मोठी मोठी सुपारीची झाडं वगैरे अशी झाडं आहेत. आणि अक्षरशः इतकं सुंदर वाटतं ना सकाळचं वातावरण. आणि पाऊस कंटिन्युअसली रात्री पडत होता. तर पाऊस जास्त पडल्यामुळे मावशीच्या बाजूला असा छोटासा ओढा आहे. त्या ओढ्याला पाणी बघा किती आलंय ते. आणि एवढं खळखळ वाहत असताना त्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे खेकडे पण भेटतात, तशीच मच्छी पण भेटते. पण बघितलं तुम्ही, एवढे छान वाटतंय ना अक्षरशः बघून की मलाच अक्षरशः राहावंसं वाटतं इथे. पण आज मला खरंच टाईम नाही आहे. आज आम्हाला जायचं आहे. पूर्ण सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. आणि ह्या ओढ्याच्या त्या साईडला, दुसऱ्या साईडला तिथे टोक दिसते तुम्हाला, तिथे कलश दिसते, मंदिर आहे तिथे. इकडच्या देवाचं मंदिर आहे. एवढं सुंदर आहे ती पण जागा. पण आता आम्ही तुम्हाला एवढा आमचा हा ब्लॉग दाखवलेला आहे. तो आम्हाला सांगा की तुम्हाला कसा वाटला आमचा हा ब्लॉग. आम्ही नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ.